मौजे वडगाव ग्रामपंचायतीनं सरकारी गायरांमधील 35 एकर गायरान जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी नाममात्र ₹1 भाडे करारावर महानिर्मिती कंपनीला देऊ केली आहे। ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांना विश्वासात न घेता ग्रामसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत विषय घुसडून ठराव दिल्यानं गावामध्ये संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान विरोधी आघाडीच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीमध्ये चर्चा केली आणि उर्वरित 135 एकर गायरान कोणालाही परस्पर न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या गायरान गट क्रमांक 451 आणि 476 मधील 35 एकर क्षेत्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी महानिर्मिती या खाजगी संस्थेला 30 वर्षाच्या कालावधीसाठी ₹1 भाडे करारावर देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। तत्पूर्वी ग्रामपंचायतीकडे जागा देण्याबाबत ग्रामसभेच्या ठरावाची मागणी करण्यात आली होती। ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तहकूब झालेल्या ग्रामसभेमध्ये हा प्रस्ताव घुसडून ग्रामसभेची मान्यता दिल्याचा ठराव देण्यात आला। त्यानंतर महानिर्मिती संस्थेनं तात्काळ जमीन ताब्यात घेऊन प्रकल्प उभा करण्यास सुरुवात केली। दरम्यान या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच विरोधी आघाडीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेऊन पदाधिकारी आणि ग्रामसेवकांना धारेवर धरलं। या प्रकल्पाचा गावाला कोणता फायदा होणार आहे याची माहिती गावाला नाही। काही लोकांनी स्वार्थासाठी या प्रकल्पाला बळ दिल्याची चर्चा गावात पसरली आहे। त्यामुळे संताप व्यक्त होतोय। बाजारभावाप्रमाणे 50 कोटी रुपये किंमत असलेली ही जमीन कंपनीला फुकटात देण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी। या प्रकल्पाचा गावाला काय फायदा होणार आहे याबाबत महानिर्मिती संस्थेनं ग्रामसभेसमोर येऊन माहिती द्यावी, अन्यथा हा प्रकल्प बंद पाडू। तसंच उर्वरित 135 एकर जमीन कोणालाही न देण्याचा ठराव करण्यात आला। यावेळी सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच स्वप्नील चौगुले, महसूल ग्रामसेवक आरती ढेंगे, संतोष लोंढे, राजकुमार थोरवत, महेश कांबरे, रमेश लोंढे, सतीश कांबळे, पिंटू मोरे, धनाजी लोंढे, उमेश जाधव, मुनीर हजारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते।